तर अशा प्रकारे आपल्या सर्व तिलोरे तळून झालेले आहेत. तिळोऱ्या म्हणू शकता किंवा तिलोऱ्या. बघू शकता काय सुरेख दिसत आहेत. तर ह्या तिलोऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता एकदम अशा खमंग खुसखुशीत लागतात. तुम्ही म्हणाल की फुगल्या नाही, तर आपण त्यामध्ये तीळ असे जाडसर कुटून टाकलेले आहेत पीठ मळताना, त्यामुळे त्या फुगलेल्या नाही आहेत. पण अशा बघू शकता किती खुसखुशीत बनलेत. क्या बात. आणि आठवडाभर अशा मस्त खुसखुशीत राहतात. थंड झाल्यानंतर आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. मस्त अशाच राहतात, कडक एकदम खुसखुशीत. आपण प्रवासात पण नेऊ. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहेत, मकर संक्रांत आलेली आहे, तर आपण पारंपरिक हे तिलोऱ्या बनवलेल्या आहेत. तर हे विस्मरणात गेलेली रेसिपी आहे. तर खूप छान बनतात, आठवडाभर अशाच राहतात, एकदम खुसखुशीत, एकदम साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि खायला जर म्हणाल तर एकदम मस्त बिस्किटासारखी टेस्ट लागते. तर एकदम सुटसुटीत रेसिपी आहे, म्हणजे काही अवघडच नाही, त्यामध्ये एकदम सोपी आहे. तर तुम्हालाही आवडेल. बघू शकता कशा मस्त खुसखुशीत बनते. खाऊन दाखव. बघू शकता कशा मस्त अशाच राहतात त्या आठवडाभर. आणि त्यामध्ये आपण तीळ घातलेले तर असे बारीक करून, तर त्यामुळे तर आणखीन टेस्ट मस्त लागते. तर तुम्हाला आवडतील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. अर्धा कप तीळ घेतलेले आहे, ते छान भाजून घ्यायचे खमंग. तीळ छान भाजलेले आहेत, काढून घ्यायचे थंड होण्यासाठी. तर आपल्याला तिलोऱ्याचं पीठ मळवण्यासाठी गूळ वितळून घ्यायचं आहे. 1 कप गूळ घातला आहे, त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे. फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला. गूळ बारीक कापून घेतलाय, लगेच वितळत होतो. नाही गरम करता वितळून घेतला तरी चालेल, पाणी गरम नाही करता. पण तसा वेळ लागतो म्हणून गरम पाण्यात पटकन वितळतो. मकर संक्रांतीनिमित्त बनवतात. हिवाळ्यामध्ये कधीही बनवलं तरी चालतील. कॅल्शियम असतं तिळामध्ये भरपूर. पारंपरिक पदार्थ आहे हा. तर गॅस बंद करायचा आहे. तर तीळ जे भाजून घेतले होते थंड झालेत, तर अर्धे तीळ आपल्याला असे जाडसर कुटून घ्यायचे आणि अर्धे तसेच टाकायचे पीठ मळताना. मिक्सर ग्राइंडरमध्ये जाडसर कुटले तरी चालतील. जाडसर कुटून घेतलेले. तर हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा कप रवा घालायचा किंवा तांदळाचं पीठ. त्यामध्ये आपण हे तीळ जाडसर कुटून घेतलेले आणि हे दुसरे भाजलेले.
यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ, पाव चमचा सुंठ पावडर, आणि हे जायफळ खिसून घालायचे थोडं. खूप छान होतात आणि आठवडाभर अशाच खुसखुशीत राहतात. तर आपण जे हे गुळवणी बनवून घेतले, थंड झाले, थोडं थोडं टाकून मिक्स करायचे. तर हे राहिलेलं सर्व गुळवणी घालायचे. गुळामध्ये काही घाण असू शकते, त्यासाठी आपल्याला गाळून घ्यायचे. ह्याला मिक्स करू, बघू थोडंसं पीठ लागलं तर. थोडं पीठ टाकायचे, पाव कप. तर या अर्ध्या कपातला अजून थोडंसं टाकायचे. सर्व मिळून 1.5 कप पीठ आणि अर्धा कप रवा वापरलाय. ते परफेक्ट होतं. ह्याला मऊ करून घ्यायचे. तर यामध्ये आपण रवा घातलाय, तर 10 मिनिटासाठी ह्याला भिजू द्यायचे, म्हणजे रवा आपला छान फुलेल. तर आता 10 मिनिट झालेत, आपलं पीठ छान भिजलेलं आहे. मस्त घट्टसर बनले. थोडंसं तेल किंवा तूप टाकून मऊ करून घ्यायचे. तर आपली एक चपातीचा अंदाज असा एक पोर्शन काढून घ्यायचा आहे. आपल्याला आता लाटून घ्यायचे. त्यामध्ये तिळाचं कूट आहे, त्यामुळे थोडंसं चिरतंय इकडे साईडने. जास्त तर एक डब्याचं झाकण घेतलंय, त्याने काढून घ्यायच्यात, किंवा तुम्ही एक एक पण पुरी लाटू शकता, पण हे सारख्या आल्यावर छान दिसतात त्यामुळे. ह्याला पिठाची वगैरे काही गरज लागत नाही. तर अशाच प्रकारे सर्व बनवून घ्यायच्यात, झटपट होतात. तर आता तेल तापलेलं आहे, बघूया आपण. थोडंसं पीठ टाकून बघू, लगेच वर येते, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या तिलोऱ्या टाकायच्यात.
त्यामध्ये तीळ आहेत ना ते सोडत आहेत. तीळ भरपूर आहेत त्यामुळे ते फुगत नाही. पण अशा मस्त खुसखुशीत होतात आणि आठवडाभर अशाच राहतात. तळलेले काढून घ्यायचे. तर ह्या तिलोऱ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. एकदम अशा खमंग खुसखुशीत लागतात. तुम्ही म्हणाल की फुगल्या नाही, तर आपण त्यामध्ये तीळ असे जाडसर कुटून टाकलेले पीठ मळताना, त्यामुळे त्या फुगलेल्या नाही आहेत. पण अशा बघू शकता किती खुसखुशीत बनलेत. क्या बात आहे. आणि आठवडाभर अशा मस्त खुसखुशीत राहतात. थंड झाल्यानंतर आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. मस्त अशाच राहतात, कडक एकदम खुसखुशीत. आपण प्रवासात पण नेऊ शकतो. तर ह्या तुम्हाला तिलोऱ्या कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि एकदा नक्की बनवून पहा. खूप छान लागते टेस्ट गुळामुळे त्याची. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनतात. आणि आठवडाभर मुलांनासुद्धा जर बनवून ठेवल्या तर खूप छान आहे ऑप्शन खाण्यासाठी. तर मस्त अशा बिस्किटासारख्या झालेल्या आहेत आणि खूप छान टेस्ट लागते. तर तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करा. आपण मकर संक्रांतीनिमित्त बनवलेल्या आहेत. ह्या पारंपरिक रेसिपी आहे. पहिल्या जुन्या आपल्या आजी पणजीच्या काळामध्ये बनवत असत संक्रांतीसाठी. तर तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक तो बनत आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका पारंपरिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.